छोटू बघतोय छोटू. छोटू खुश. रिक्षावाले तर भाई हार्डच आहेत. आपण फक्त मतदान करतोय, रस्ते तर असेच आहेत, ते काय सुधारणार नाही आहेत. मंत्री संत्री खिशे आपले भरतात आहेत, ते फक्त त्यांचाच विकास करतात आहेत, आपला विकास कधीच होणार नाहीये. काय हालत आहे ना आपल्या रस्त्यांची. लिटरली हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. मी तर याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कधी बोलतच नाही. वेस्टर्न एक्सप्रेस पायवाट पायवाट आहे ही, पायवाट. साला कळत ना रस्ता आहे की खड्डा आहे. बेकार हालत आहे एकदम, म्हणजे एकदम बेकार हालत. मोदी चाहिए मोदी. अशी गाडी चालली पाहिजे. खड्डे, ट्रॅफिक, बस एवढंच लिहिलंय मुंबईकरांच्या जीवनामध्ये. सिरियस सांगतो. बात तो सही है. ऑटोवाला बघून हसतोय. ग एक्सेप्ट करो, एक्सेप्ट. बहुत दूर से है, पीछे से। घर पे जा रहे हो? बस हो गया ना, अभी ट्रैफिक में क्या चलाओगे? बहुत है। नमस्कार मंडळी, मी ऋषी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. हा, भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतोय मी. मला असं वाटतं एक कणकवलीनंतर आपला एकही ब्लॉग आलेला नाही माझा. मला वाटतं काही 15 दिवस झाले असतील. गुगल मॅपचा जो इन्सिडेंट नंतर मी पुन्हा आलोच नव्हतो ऑनलाईन. ॲक्च्युली तसे माझे इश्यूज पण झाले, प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे मला ब्लॉग शूट करता आला नाही. टाईम नाही मिळाला, बिझी होतो. पण आज टाईम मिळाला आहे, आणि टाईम मिळाला तो चुकीचा टाईम मिळाला आहे मला. ॲक्च्युली इव्हनिंग झाले, संध्याकाळची वेळ आहे, आणि मी चाललो आहे भाईंदरला. अच्छा. मॅपमध्ये बघितलं, जो रोड आहे 40 मिनिटाचा, तो दाखवतो मला 1.5 तास. म्हणजे काही खरं नाही आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हालत खराब होणार आहे एवढं मात्र नक्की. एक कळत नाही मला, हा गोरेगाव पर्यंतचा रोड आहे तो कधी नीट होणार आहे देव जाणे. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. अरे देवा, सवय नाही. ऑफिसमधून 5 मिनिटात घरी यायची सवय लागलेली आहे, आणि आता हे बघून आहे ना जीवावर येतं. जीवावर म्हणजे एकदम बेकार जीवावर येतं. घाणेरडं ट्रॅफिक आहे यार. नशीब बाईक आहे, 4 व्हीलरवाल्यांची तर हालत खराब होत असेल. इंस्टा 360ला पण भरपूर दिवस झाला आराम होता माझ्या. आज काढला भरपूर दिवसानंतर. बॅटरी तर चार्ज होती ऑलरेडी त्याची, पण मी यूज नव्हता केलेला त्याला. म्हटलं आज ब्लॉग शूट करेन, उद्याच करेन. वा, मस्त फटाके फुटतात. गणपती जातात आपले मागे, गणेश जयंती. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कधी खाली खाली मिळेल का? कधीच नाही मिळणार. कधीही या, कधीही या, तुम्हाला नेहमी ट्रॅफिक मिळणार. बापरे, मला असं वाटतं एक मला 7-8 वाजतील. अशा थुकतात ना गाडीवरून, एवढं घाण वाटतं ना.
ट्रॅफिक तर ट्रॅफिक, त्याच्यात रस्ते खड्डे. अब काय करतोय देव जाणे. मला एकदम ऑफिसमधून जायची सवय आहे 5 मिनिटात घरी, त्यामुळे ट्रॅफिकचा काही संबंध येत नाही एवढा माझ्या याला. स्वामींच्या कृपेने बरं आहे, आपलं जवळ आहे. नंतर लोक कुठून कुठून ट्रॅव्हल करतात, बाय रोड और बाय ट्रेन. मानलं पाहिजे. झक मारली आणि निघालो या टायमिंगला. काय ट्रॅफिक आहे बाप रे. मला पेट्रोल भरायचं होतं म्हणून तर मी वरतूनच गेलो असतो फ्लायओव्हरवरून. मी अजून इथेच अडकून बसलो आहे. गाडी कोणी कसंही टाकते, कोणाचं काय हे नाही आहे, कोण बघायला सुद्धा नाही आहे ना, पोलीसवाले ना तर कोण. हा नाही बाबा, शे काय करायचं. कधी निघणार. 7:30 झाले. घरातून निघालो 6:45 वाजता. अजून मी इथेच आहे. सिग्नल पण किती मोठा आहे हा. ट्रॅफिकमध्ये 4 व्हीलर चालवणं पण एक टास्क आहे बाबा. त्यात रिक्षावाल्याचा भाई हार्डच आहेत. आज सुटेल काय सिग्नल हा. घाणेरडा जाम लागला यार. फायनली निघालो बाबा इथून. एकदाच हालत खराब झाली. पुन्हा कधीच येणार नाही, कधीच. पूर्ण दुसरी पण एक लाईन सोडली आहे, ती पण जाम आहे. इथून जाम आहे. असा रस्ता आला की ती गाडी मोकळा श्वास घेते यार. आपण फक्त मतदान करतोय, रस्ते तर असेच आहेत, ते काय सुधारणार नाही आहेत. मंत्री संत्री खिशे आपले भरतात आहेत, ते फक्त त्यांचाच विकास करतात आहेत. आपला विकास कधीच होणार नाही आहे. बघितलं कसले बेकार पॅच आहेत. कधी सुधारणार आपल्या गव्हर्नमेंटचं शासन, देव जाणे. काय
हालत आहे ना आपल्या रस्त्यांची. लिटरली हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. मी तर ह्याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कधी बोलतच नाही. वेस्टर्न एक्सप्रेस पायवाट आहे ही पायवाट. साला कळत ना रस्ता आहे की खड्डा आहे. बेकार हालत आहे एकदम, म्हणजे एकदम बेकार हालत. इथे विकास केला पाहिजे गव्हर्नमेंटने. मधून चालवसंच वाटत नाही का. साईडने तरी ठीक आहे, मध्ये तर जाम खड्डे आहेत बेकार, म्हणजे एकदम घाणेरडे खड्डे आहेत. ऐक देवा परमेश्वरा. ऍटलीस्ट अशी गाडी चालली पाहिजे. खड्डे, ट्रॅफिक, बस एवढंच लिहिलंय मुंबईकरांच्या जीवनामध्ये. सिरियस सांगतो. बात तो सही है. गावचे रस्ते तरी बरे वाटतात कधी कधी. बरोबर मला 1.5 तास होत आता. 1.5 तासात पोहोचेन मला वाटतं मी. हे बाबा बाजूला बघ टेम्पो. बाकी काय नाही, टेम्पोला लागेल. म्हटलं व्हिडिओ आज बनवेन उद्या बनवेन, उद्या बनवेन. वेळच नव्हता मिळत यार. त्यात माझी मावशी ऑफ झाली अर्जंटली. मला सातारामध्ये जावं लागलं. त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता. ॲक्च्युली मी जाणार होतो कर्नाळ्याचं ते मंदिर आहे एक, तिथे जाणार होतो मी ते एक्सप्लोर करायला. पण त्याच दिवशी माझी मावशी ऑफ झाली, त्यामुळे मला ते सुद्धा माझा तो प्लॅन ड्रॉप झाला आणि मी अर्जंटली गावाला बाईक घेऊनच गेलो डायरेक्ट. ज्या दिवशी प्लॅन बनवलेला व्हिडिओ बनवायचा त्या दिवशी मावशी ऑफ झाली. मग तो प्लॅनसुद्धा ड्रॉप करून मला गावी जावं लागलं. हे असं म्हणजे त्याच्यामुळे कुठे काय व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला. म्हटलं आज बनवायचा व्हिडिओ, आज मौका आहे आणि मौके पे चौका मारेंगे. मला कळत नाही हे हेल्मेट घालत का नाहीत. आता त्या भावाच्या हातात हेल्मेट आहे बाजूला, पण तो घालत नाही आहे. तिच्या मागच्या गर्लफ्रेंडने म्हणजे कोण वडेवर जी कोण असेल ताई वगैरे तिने हेल्मेट पकडलं आहे. हेच जर तिने जरा त्याला सांगितलं की बाबा तू हेल्मेट घाल, हेल्मेट किती गरजेचं आहे आजच्या तारखेला. तुम्ही पण असं करत असाल ना बाबांनो, करत नका जाऊ. 5 मिनटं थांबा, हेल्मेट घाला आणि घरच्यांची आणि स्वतःची काळजी करा, विचार करा. बाकी काय, डोकं तुमचं, हेल्मेट पण तुमचं. त्याला घाई होती, म्हटलं जाऊ दे त्याला पहिलं. खालूनच गेलो असतो पण खाली जाम दिसते जाम. इथून साईडने जाईन तरी.
अरे दादा ते हेल्मेट हाताला घालायसाठी नाहीये, डोक्याला लाव डोक्याला. कसे रे माणसं. ताई तू तरी सांग त्याला. मी सांगलं हा असाल मला नको शिकू, बाप को मस्ती का बोलेल. नंबर प्लेट सुद्धा तिची गेलेली आहे, ह्याच्यावरनं कळतंय. नंबर प्लेटच नाही गाडीची भाई. ये बाई 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 बाई. ऑटोवाला बघून हसतोय. हाय ग, एक्सेप्ट करो एक्सेप्ट. बहुत दूर से है, पीछे से। घर पे जा रहे हो? बस हो गया ना, अभी ट्रैफिक में क्या चलाओगे? हाँ, बहुत बहुत है। दस घंटा का ड्यूटी हो गया बोल रहे। रोज का ट्रैफिक है क्या अंकल? अंकलने कशी जागा बनवली. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता ट्रॅफिकला घाबरायचं नाही. भयंकर ट्रॅफिक आहे भाई. चुकूनही ह्या टायमिंगला घेऊ नका भाई, खरं सांगतो चुकूनही. 6, 7, 8, 5 नको रे बाबा. जीव बघायला जीव, प्लस दाबून दाबून मला वैताग आला. हा छोटू बघतोय छोटू. छोटू खुश. दॅट्स कॉल्ड लेजेंड्स. हे लेजेंड्स आहेत. हलवा नाही विदाऊट हेल्मेट गाडी, हेल्मेटची गाडी चालवणं त्याच्यासाठी जिगर लागतो, आणि तो जिगर फक्त त्यांच्याकडे आहे. तो जिगर आपल्यात कधीच येऊ शकत नाही. बापरे, सर्व लेजंड लोकांची एकसाथ टोळी झाली. ली झंड.
लिजेंड नाही, ली झंड. इथून टाकूया गाडी. ली झंड. नशीब सिग्नल दिसला एक तरी इथे. मी तेच मागं बोलतो, सिग्नल आहे काय, सिग्नल आहे की नाही इथे. आहेत काका उभे आहेत, मांडवली चालले. बाप रे बाप, झक मारल्याने ह्या टायमिंगला आलो बाबा. तर ह्याच्या पुढे नाही येणार ह्या टायमिंगला. मागच्या वेळेला मी आलो होतो पण 9ला आलेलो मी, 9ला. त्यामुळे मी एवढं ट्रॅफिक मला मिळाली नव्हती. पण आता ह्या वेळेला येणार नाही, ह्या टायमिंगला कधीच नाही येणार. खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर आता मला वाटतं व्हिडिओ एंड करायचं टाईम झालेला आहे. माझ्या कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा संपलेली आहे. होप तुम्ही समजू शकाल आणि तुम्ही समजलंच पाहिजे. तुम्ही समजताय त्याच्यामुळे आपला चॅनल एवढा ग्रो झाला आहे. तुमचा सपोर्ट हा नेहमी असू द्या. आपण मिळून आपलं यूट्यूब फॅमिली करू. आपला यूट्यूबचा मोठा परिवार करायचा आपल्याला. तुमचा सपोर्ट असू द्या. मला माहीत आहे माझ्या चुका होतात, चुकातूनच माणूस शिकतो आहे आणि मी शिकतो आहे अजून. मी असं पूर्ण प्रॉपर यूट्यूबर नाही आहे आणि मी स्वतःला कधी म्हणणारसुद्धा नाही आहे. तुमचा सपोर्ट हा नेहमी असू द्या आपला. माझं काय चुकत असेल मला कमेंटमध्ये सांगा. माझ्यावरती टीका म्हणजे वाईट कमेंट टाकण्यापेक्षा मला सुधारण्याच्या काहीतरी कमेंट टाका. ए बाबा, त्याचं तोंडात शिवी आलेली. भैया साला सैया भैया, काय बोलणार होता त्याला. असे मूर्ख लोक आहेत ना, यांच्यामुळे ॲक्सिडेंट होतात, बाकी काही नाही. असो, आता व्हिडिओ एंड करायची वेळ झालेली आहे. तुमचा सपोर्ट असू द्या, नेहमीच असा सपोर्ट असू द्या. सपोर्ट राहणार, मला माहीत आहे. माझ्या चुका असतील त्या मला सांगा, मी नक्की माझी इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करेन. आणि बस स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या आणि जसं मिळतं तसं फिरायला जा. स्वतःची लाईफ जगा, हसा खेळा बागडा. हे वय पुन्हा येणार नाही आहे. त्याच्यामुळे मिलते हैं नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर, बाय बाय.